नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण तूर डाळ आणि तांदळाची साध्या सोप्या पद्धतीने खिचडी। त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे। फोडणीसाठी 2-3 मिरच्या घेतल्यात कट करून, 1 टोमॅटो आहे, 1 मीडियम आकाराचा कांदा आहे, नंतर थोडेसे कढीपत्त्याची पानं आहेत, हे जिरे, लसूण आणि आलं थोडंसं ठेचून घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे। आपण कांदा आणि टोमॅटो उभा कट करून घेतलाय। आता आपण फोडणी देऊया। अर्ध तूप आणि अर्ध तेल असं घेतलेलं आहे। आता आपण त्यात हे जिरे, हिरवी मिरची, लगेच आपण हे कांदा टाकून घेऊ, आपण कढीपत्ता पण टाकतो। आधी 1 मिनिट आपण हे मिरची आणि कांदा छान परतून घेऊ। यातच आपण जिरे, लसूण आणि आलं टाकून घेऊ। आपण लगेच टोमॅटो, मस्त आपलं टोमॅटो कांदा छान परतून निघाली। आपण जिरे, लसूण आणि आलं पण टाकलेलं आहे। आता आपण मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर आहे, थोडंसं मीठ आहे, थोडासा गरम मसाला आहे, थोडा हिंग, थोडी हळद, हे सर्व टाकून घेऊ। यातच आपण हे थोडेसे शेंगादाणे आहेत ते पण टाकू, अर्धी कोथिंबीर आत्ता टाकू। यातच आपण हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले ते टाकून देऊ। लगेच आपले सर्व मसाले पण छान परतून निघाले। आता आपण 2.5 वाटी पाणी आपण टाकून घ्यायचे। नाही राहिलेली कोथिंबीर छान एकदा सगळीकडून हलवून घेऊ आणि झाकण लावून मस्त 2 शिट्ट्या करून घेऊ। मस्त 2 शिट्ट्यांमध्ये आपली तूर डाळ आणि तांदळाची खिचडी तयार झाली आहे। आता आपण ती सर्व करूया। छान अशी आपली गरमागरम खिचडी, त्यावर हे थोडंसं तूप, नंतर तोंडी लावण्यासाठी आपण बीट, टोमॅटो आणि काकडी। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव and support.